रिअली सगळ्यांच्या समोर आपल्याच माणसाचा अपमान करायला तुम्हाला काहीच वाटत नाही? आणि मला जे दिसलं ते मी बोलले, तर मी मागून बोलले. मोनिका, आजी जे काही करते ना ते विचार करून करते. तिला जे काही बोलायचं असतं ते स्पष्टपणे सरळ बोलते. कोणाचा अपमान करण्याच्या हेतूने ती कधीच काही करत नाही, कळलं? काय कपॅसिटी आहे रे तुझी स्वतःच्या घरच्यांची बाजू घेण्याची? ओके फाईन, बघूया ना आपण गीता काकी समजून घेतात का, त्यांचा राग तात्पुरता आहे का नाही, बघूया आपण. कारण मला तरी तसं वाटत. माझ्या अनुभवावरून मी म्हणतोय की गीता काकी कुठलंही काम कधीच अडू देणार नाही आणि आईला तर कधीच एकटं पडू देणार नाही. ओके फाईन, बघूया ना आपण काय होतं ते. तू बघ, मला त्याची गरज नाहीये. एनिवे, मी आईंना जाऊन मदत करते मोदक करायला. आलेच. दॅट्स बेटर. मला सांग, आता गीता गेली का किचन मध्ये? हो काका. नाही, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता म्हणून मी तुला विचारलं. नाही, मीच नेलं त्यांना मोदक करायला. कमालच तू. म्हणजे जे कोणालाही जमलं नाही, म्हणजे मलाही जमलं नाही, ते तुला जमलं. काय जमलं? ऍक्च्युली काही नाही, जरा तिचा मूड ऑफ होता, त्यामुळे कळत नव्हतं तिला रूम मधनं बाहेर कसं काढायचं ते. काही नाही हो काका, मी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय काढला. मोदक आणि अलका काकी. आणि मला माहिती होतं त्या अलका काकींना कधीच एकटं पडू देणार नाही. शिवाय अलका काकी सुद्धा मगाशी म्हणत होत्या मोदक करायचे तर गीता काकींनीच. म्हणेल त्यांना. 100 पैकी 100 मार्क आहेत तुला. थँक्यू. थँक्यू काय त्यात काका. बरं प्लीज मी जाऊ आता किचन मध्ये. गीता काकी मला मोदक करायला शिकवणार आहे. हो, जा जा, शिकून घे, शिकून घे. मानसी, हो ताई, काय चाललंय तुझं? म्हणजे तू तिथे काय करत होतीस? अगं, गीता काकींना मोदक करायला नेलं तिथे. अच्छा, आणि गीता काकी तिथे कशा आल्या? मीच नेलं त्यांना. तू हे सगळं का केलंस? अगं, अलका काकींना ना खूप टेन्शन आलं होतं, मोदकांचं पण आणि गीता काकींचं पण. मग आय डोंट नो, आय थिंक गीता काकींचा मूड नव्हता, म्हणून मी रिक्वेस्ट केली त्यांना. मानसी, आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये नाक कशाला खूप असतेस तू? मानसी, आमच्या घरातल्या गोष्टी आहेत ना, चोंबडेपणा करायचा नाही. नन ऑफ युअर बिझनेस. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके? लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये.
रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.